नमस्कार, मी आचल लोखंडे. महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. बघूया काही महत्त्वपूर्ण घडामोडी. पुणे येथील कोंडवा येथील प्राइम हॉस्पिटलमध्ये डॉक्टराला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून प्राइम हॉस्पिटलच्या आवारात पेशंट दगावल्याने संतापलेल्या नातेवाईकाने डॉक्टरांनाच मारहाण केली. लसीकरणावरून राजकारण करू नये. ही वेळ राजकारण करण्याची नाही. लसीकरण मोफत करायचं की नाही यावर राज्य सरकार लवकरच योग्य तो निर्णय घेईल. देशातील इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रातील स्थिती बरी आहे. बाहेरच्या राज्यात ऑक्सिजन न मिळाल्याने लोकांचे जीव जात आहेत, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. अनिल देशमुखांच्या बाबतीत सीबीआयची थेट कारवाई योग्य नाही. केवळ राजकीय हेवेदावे पूर्ण करण्यासाठी सीबीआयचा वापर होत असेल तर ते चुकीचं आहे, असं देखील संजय राऊत म्हणाले. ऑक्सीजन की शॉर्टेज पूरे देश में है. केंद्र सरकार, राज्य सरकार, हर स्टेट हो या हर केंद्र सरकार हो, इस संकट से सामना करने का पूरा प्रयास कर रही है. ये समय ऐसा नहीं है कि एक दूसरे के ऊपर इल्ज़ाम डालें और अपने हाथ खड़े कर दें. ये ब्लेम गेम कुछ समय के लिए राजनीतिक ब्लेम गेम बंद होना चाहिए. चाहे किसी की भी गलती हो या किसी में भी कमी हो. मैं मानता हूँ कि प्रधानमंत्री जी और मुख्यमंत्री के जो कॉन्फ्रेंस हुई हाल ही में, उसमें भी ये बात निकल कर आई है. महाराष्ट्र सरकार की अगर बात करें तो राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, उनका पूरा कैबिनेट और प्रशासन इस कोरोना के संकट का सामना बहुत ही मजबूती से कर रही है. और आपने देखा होगा डबलिंग रेट भी कम हो गया है. मुंबई में भी कंट्रोल में कोरोना आ रहा है. हमारे जो अपोजिशन है यहाँ के, उनको भी समझना चाहिए ये राजनीति करने का समय नहीं है. आप सरकार के साथ कंधा से कंधा मिलाकर अगर ये संकट को हम संघर्ष करेंगे, लड़ेंगे, तो ये संकट पीछे जाएगा. तो ठीक है, मुख्यमंत्री जी पूरा जोर लगा रहे हैं. बताइए सर, वैक्सीन मुफ्त में देने की बात कही गई है. सर, काल आदित्य ठाकरेंनी महत्त्वपूर्ण ट्विट केलं की मोफत लसीकरण केलं जाणार आहे. मात्र काही वेळात ते ट्विट डिलीट देखील करण्यात आलेलं आहे. भाजपाचा असा आरोप आहे की तुम्ही लसीकरणाबाबत कोणतेही राजकारण करू नका, राज्यातल्या जनतेला तुम्ही लसीकरण मोफत करून द्या. बघा की हा या संदर्भातला निर्णय सरकार घेईल. विरोधी पक्षाचा जर असा सल्ला असेल तर सल्ल्याचा विचार केला जाईल. हे मी सांगू शकत नाही, कारण सरकारचा हा विषय आहे. मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी यापूर्वी सांगितलेल्या आहेत. आदित्य ठाकरे हे कॅबिनेटचे सदस्य आहेत, इतरसुद्धा काही सदस्य आहेत. या संदर्भात नक्की जनतेच्या हिताचा निर्णय जो आहे या संदर्भात हा कोणत्याही राजकारणाशिवायच घेतले जातात. महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीला संकटाचं राजकारण करण्याची गरज नाही, किंवा संकट अशा प्रकारचं ही संधी मानून राजकारण करण्याची गरज नाही. आपण पाहिलं असेल की हे सरकार प्रत्येक पाऊल जे टाकत आहे हे प्रत्येक जीव वाचवण्यासाठी टाकत आहे. महाराष्ट्राची ती परंपराच नाही आहे की अशा वेळी राजकारण करण्याची. सर, वैक्सीन मुफ्त देने की बात कही गई है. आदित्य ठाकरे ने ट्वीट ठीक है, मैं उसके बारे में बात नहीं करूँगा. ये सरकार का फैसला होगा और सरकार की तरफ से उस बारे में कोई भी प्रमुख मंत्री बात रखेगा. सर, ठाकरेंनाच बळी गेलं. हा महाराष्ट्राविषयी आरोप असेल तो पूर्णपणे चुकीचा आहे. महाराष्ट्रामध्ये आज इतर राज्यांच्या तुलनेमध्ये ऑक्सिजनची जी पुरवठा आहे हा सुरळीत आहे. ऑक्सिजनशिवाय इथे कोणाचे बळी गेले, जसे दिल्लीमध्ये गेलेत किंवा उत्तर प्रदेशमध्ये गेलेत किंवा अन्य राज्यामध्ये गेलेत. मी जे मगाशी म्हणालो की राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचं प्रशासन, त्यांचं संपूर्ण कॅबिनेट हे ऑक्सिजन मिळावा, व्हेंटिलेटर्स मिळावेत, बेड मिळावेत, यासाठी रोज त्याला आपण जंग म्हणतो, लढाई म्हणतो, ते करताय. त्याच्यामुळे अशा प्रकारचे आरोप घाणेरडे विरोधी पक्षानं राज्य सरकारवरती करू नयेत. त्यांनी खरं म्हणजे राज्य सरकारला चांगले सल्ले द्यावेत, सूचना द्याव्यात. त्याचं पालन नक्की राज्य सरकार करेल. दूसरे राज्यों को महाराष्ट्र की हालत अगर आप देखो, आप ही कंपेयर करो. आप यूपी में जाकर आइए, आप दिल्ली में जाकर आइए, आप बिहार में जाकर आइए. मैं तुलना नहीं करूँगा, लेकिन सबके तुलना में महाराष्ट्र बेहतर
काम कर रहा है और आने वाले दिनों में ये सब आपको जो फिगर आप जो दिखा रहे हैं वो बहुत ही कम आ जाएगी, क्योंकि हर व्यक्ति को जिसे कोरोना का संक्रमण हुआ है उसको बेड मिले, उसको वेंटिलेटर मिले, उसको ऑक्सीजन की किल्लत ना हो, ये सभी के बारे में राज्य के मुख्यमंत्री व्यक्तिगत तौर पर ध्यान दे रहे हैं। सर तुम्ही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर होणारी कारवाई दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले। गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी आम्ही देखील समिती तयार केली होती, मात्र या प्रकरणात आता राजकारणाचा गंध येऊ लागल्याने देखील थोरात यांनी स्पष्ट केले आहे। ते संगमनेर या ठिकाणी पत्रकारांशी वार्तालाप करत होते। माजी गृहमंत्री आणि देशमुख यांच्यावर होणारी कारवाई ही दुर्दैवी असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं। वर खरं म्हणजे आम्ही सुद्धा कमिशन नेमलेलं होतं, त्याची चौकशी होणार, सगळी चौकशी होणार होती। असं असताना सुद्धा ज्या पद्धतीनं घडतं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि याला खऱ्या अर्थानं राजकारणाचा वास आम्हाला येतो। महाराष्ट्र बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। आप असिम्प्टोमेटिक कोरोना पेशेंट हो और क्वारंटाइन होना है, लेकिन बेड नहीं मिल रहा है, तो टेंशन छोड़िए और आइए मैंगो होटल, जहां आपको मात्र 2700 से 3000 रुपए में मिलेगी क्वारंटाइन की सुविधा, जिसमें शामिल होगा आपका ब्रेकफास्ट, लंच और डिनर। साथ ही ऑन डिमांड डॉक्टर की भी सुविधा होगी उपलब्ध। रजिस्ट्रेशन के लिए कॉल कीजिए 8552824343 इस नंबर पर। हमारा पता गीतांजलि टॉकीज के सामने, सेंटर एवेन्यू रोड, गांधीबाग, नागपुर। ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत। बघूया पुढील घडामोडी। महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक गुणाकाराच्या संख्येने वाढत आहेत। मृतांचा आकडा देखील रोजच वाढत चाललाय। याला मागासलेला हिंगोली जिल्हा देखील अपवाद नाही। मागील आठवड्यात कोरोना रुग्णांसाठी उपचारामध्ये महत्त्वाचे असणारे रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्ह्यात कुठेही उपलब्ध नव्हते। यामुळे कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला होता। अशात प्रशासनाने इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु जिल्ह्यातील कोणताही औषध वितरक एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतविण्यास असमर्थ होता। यावेळी हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी कोरोना रुग्णांसाठी प्राणवायू बनून आपल्या स्वतःच्या बचतीचे बँकेतील तब्बल 90 लाख रुपये फिक्स डिपॉझिट मोडून हिंगोलीतील एका औषध वितरकाला मदत केली आणि रेमडेसिवीर इंजेक्शन हिंगोली जिल्ह्यासाठी मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या तात्काळ निर्णयामुळे तब्बल 10,000 इंजेक्शन्स जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहेत। ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांसाठी काम नाही करायचे तर मग अर्थ काय? आम्ही शिवसैनिक आहोत। शिवसेना ही कायम सामन्यांच्या संकटात मदत करायला अग्रभागी असते, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी व्यक्त केली। सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि मेडिकल असोसिएशनच्या लोकांची ज्यावेळेस बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी निर्णय घेतला की बाबा आपल्याला 10,000 इंजेक्शन देत आहेत, 5,000 इंजेक्शन हे सिव्हिल हॉस्पिटलसाठी आणि 5,000 इंजेक्शन हे खाजगी रुग्णालयासाठी। तर त्यावेळेस माझे सर्व मेडिकल असोसिएशनचे जे मालक वर्ग आहे ते इकडं तिकडं की बाबा आता एवढी मोठी रक्कम आहे, 1,40,00,000 रुपये आपल्याला या RTGS मारायचे आहेत आणि ही संपूर्ण व्हाईट रक्कम आणि ही कुठून द्यायची। पण तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस माझ्याकडे आले त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की माझ्या खात्यावरची जी रक्कम होती ही गोरगरीब जनता तुम्हाला सांगतो की बघवल्या जात नाही। त्याच्यामुळे मी ताबडतोब आणि शिवसेनेचं कार्य आहे, ज्या लोकांनी मला एवढं मोठं केलं आहे त्या लोकांसाठी जर काम नाही करायचं तर तुम्हाला सांगतो की मला वाटते की आमच्या शिवसैनिकाला तो नाकारता येणार नाही। आणि मी ताबडतोब ते RTGS मारून मनोज आखरे यांच्या मेडिकलला RTGS मारलं आणि जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं की बाबा RTGS मारलं आहे, आता तुम्ही ताबडतोब हा साठा आपल्याला उपलब्ध करून घ्या। आणि सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्यावेळेस तुम्हाला सांगतो की सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सुद्धा मी कानावर घातलं आणि त्यांनी सुद्धा मला वाटते की संबंधित अधिकारी जो त्या कंपनीचे मालक आहेत त्या कंपनीच्या अधिकाऱ्याशी आणि जालना कलेक्टरशी त्यांनी ताबडतोब बोलणं करून घेतलं आणि हे रेमडेसिवीरचा साठा मला वाटते की 10,000 पैकी 1,800 मला वाटते 960 इंजेक्शन आपल्या हिंगोली जिल्ह्यासाठी आलेले आहेत आणि 460 इंजेक्शन मला वाटते की आम्ही कळमनुरी आपल्या हिंगोली सिव्हिलला दिलेत आणि 460 इंजेक्शन आमच्याकडे ठेवलेले आहेत
आमच्याकडे ठेवले म्हणजे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबाकडे ठेवलेले आहेत. मग आज कोविड वॉर्डामध्ये हर ठिकाणी कोविडच्या ज्या ठिकाणी आम्ही ज्या पद्धतीनं कोविडचे हॉस्पिटल खुललेत त्यांना ते रोजच्या रोज आमचे जे SDM आहेत प्रशांत खेडेकर आणि चोरमारे साहेब यांच्या माध्यमातून त्यांना वाटप होत आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव येथील 65 वर्षीय किसन झोरे नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. हा रुग्ण 25 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता दरम्यान अमरावती शहरातील सिद्धार्थनगर परिसरात पोलिसांना मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. आज नातेवाईकांकडून ओळख पटल्यानंतर हा रुग्ण पॉझिटिव्ह वॉर्डमध्ये असताना बाहेर कसा आला हा प्रश्न उपस्थित झालाय. नातेवाईकांच्या ओळख पटल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अमरावती जिल्ह्यातील आजणगाव येथील 65 वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नातेवाईकांनी त्यांना उपचारार्थ अमरावती येथील सुपर स्पेशालिटी येथे 22 एप्रिल रोजी भरती केले. त्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू झाले. 24 एप्रिल रोजी हाच रुग्ण अमरावती शहरातील गाडगेनगर पोलिसांच्या हद्दीत असलेल्या सिद्धार्थनगर परिसरात मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी ओळख पटण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदन गृहात पाठवला. 25 फेब्रुवारीला नातेवाईकांनी ओळख पटविल्यानंतर सदर रुग्ण हा पॉझिटिव्ह असून सुपर स्पेशालिटी येथे उपचार घेत असल्याचे पोलिसांना सांगितले. यावरून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. माझे सासरे किसनराव झुरे, राहणार राजनगाव तहसील धामणगाव, जिल्हा यवतमाळ, अमरावती इथले पेशंट आम्ही कोविड हॉस्पिटलला 22 तारखेला संध्याकाळी 5 वाजता ॲडमिट केलं होतं सुपर स्पेशालिटीमध्ये. आणि 23 तारखेला गेलो माहिती काढायला, तेव्हा ते तिथंच होते. पेशंटची कंडिशन चांगली आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. 24 तारखेला पण तसंच सांगण्यात आलं. आमच्या पाचचे डबे घेऊन त्यांना पोचवण्यात आलं असं त्यांनी दर्शवलं. आणि 25 तारखेला पण 11 वाजता आम्ही गेलो तर त्यांनी आमच्याकडून डबा घेतला, पेशंटला पोचवला आणि स्टेटस सांगितलं की तुमचा पेशंट सुटेबल आहे, चांगले आहे, परिस्थिती चांगलेली आहे, सुधारलेली आहे, त्याचं जे ऑक्सिजन होतं ते कालच काढलेलं आहे आणि तुम्ही काही चिंता करू नका, तुमचा पेशंट व्यवस्थित आहे असं त्यांनी सांगितलं. पुन्हा 5 वाजता पण विचारलं तर त्यांनी तेच सांगितलं. पण आमचं पेशंट दुसऱ्या म्हणजे बाहेरच्या सिद्धार्थनगरच्या लोकांनी सांगितलं आम्हाला की तुमचं जे पेशंट आहे हे काल 10 वाजता म्हणजे 24 तारखेला 10 वाजता सकाळी सिद्धार्थनगर सिव्हिल लाईनमध्ये आले होते. तिथं बसले, थोडं जेवण केलं आणि पाणी पिले, तिथंच त्यांचा मृत झाला म्हणजे मरण पावले. तरी पण ह्या दवाखान्यात आम्हाला आजही असं सांगण्यात आलं आहे की तुमचे पेशंट व्यवस्थित आहे, दवाखान्यातच ॲडमिट आहे, पहिल्या माळ्यावर मेन ब्लॉकमध्ये. दवाखान्यात अजूनही माहीत नाही का पेशंट मिळालं? आता माहीत झालं असेल कारण हे पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनवाल्यांनी कळवलं असेल त्यांना. पेशंटची हे झाली ओळख पटली म्हणून. तुमचं नाव? विजय तुकाराम देशमुख. पेशंटचं नाव किसनराव झुरे, राहणार आजनगाव. 20/4/2021 रोजी दुपारी अंदाजे 3-3:30 वाजता आम्हाला फोन आला नगरसेवक नीत नवरे यांचा की सिद्धार्थनगरमध्ये एक पुरुष बॉडी पडलेली आहे. त्यावरून आमची टीम गेली, त्या बॉडीला उचलून इरविन हॉस्पिटल येथे मॉर्च्युरीमध्ये नेऊन डॉक्टरांकडे नेले. त्यांनी ब्रॉड डेथ दिल्यामुळे त्यांची बॉडी इरविन हॉस्पिटलमध्ये मॉर्च्युरीमध्ये ठेवण्यात आली. त्यानंतर सदर बॉडीची आज रोजी ओळख पटली. त्या संबंधाने कोविड हॉस्पिटल येथून आज 5:35 वाजता आम्हाला सदर व्यक्ती किसनराव झुरे, राहणार आजनगाव, तालुका धामणगाव रेल्वे हे मिसिंग असल्याची माहिती आम्हाला कोविड हॉस्पिटलकडून प्राप्त झाली. किसनराव झुरे, माझे वडील मी 22 तारखेला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे तिथे भरती केलं होतं 4 ते 5च्या दरम्यान. त्याच्यानंतर आम्ही भरती करून घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी डबा घेऊन जेव्हा आलो तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचं पेशंट स्टेबल आहे, O2ला आहे, पण स्टेबल आहे. नंतर 24 तारखेला पुन्हा आलो. 24 तारखेला पण आम्ही त्यांचं टिफिन वगैरे दिलं. तेव्हा पण त्यांचं जे स्टेटस होतं ते तसंच होतं की तुमचं स्टेबल आता O2 काढलेला आहे व आणि स्टेबल पेशंट आहे, सुरक्षित आहे. आज जेव्हा आम्ही सकाळी तिथे गेलो डबा घेऊन, सकाळी पण त्यांचा स्टेटस तेच आहे की तुमचं पेशंट स्टेबल आहे, तब्येत चांगली आहे आणि काळजी करायची काहीच गरज नाही आहे.
आम्ही 3 वाजतापासून जेव्हा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, आम्हाला आमच्या पेशंटसोबत एकदा बोलायचं आहे बा, पाहायचं आहे. कॉन्टॅक्टचा जेव्हा प्रयत्न केला तिथं वॉर्ड बॉय जेव्हा तिथे गेला, ज्या वॉर्डमध्ये यांचं ज्या स्टेटसप्रमाणे जिथे भरती होते त्या वॉर्डमध्ये संपूर्ण वॉर्ड बघितल्यानंतरसुद्धा पेशंट तिथे नव्हता असं त्या वॉर्ड बॉयने सांगितलं. परंतु तिथचं जे मॅनेजमेंट आहे ते आम्हाला अजूनही असंच सांगत आहे की तुमचा पेशंट सुरक्षित आहे आणि आमच्या दवाखान्यातच आहे. त्याच्यामुळे आम्ही शोध घेतो त्याचा, थोडा बाहेर गेला असेल. परंतु बाहेरून आम्हाला असं माहीत पडलं की आमच्या पेशंटची डेथ कालच झालेली आहे. बाहेर निघून पेशंट आमचा बाहेर गेला कसा, काय कसा, ते एका माणसालासुद्धा आतमध्ये जाऊ देत नाही, इतका सिरियस पेशंट बाहेर गेला कसा आमचा. पेशंटचं नाव आहे किसनराव श्रावण झुरे, सिद्धार्थनगर सिव्हिल लाईनला ते त्यांची ती डेथ झाली आहे असं गाडगेनगर पोलीस स्टेशनमधून आम्हाला समजलं. आमची मागणी हीच आहे की आमचा जो पेशंट आहे आम्ही दुरुस्त करण्याच्या हिशोबाने आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये भरती केलेला होता. परंतु आमच्या बॉडीची म्हणजे माझ्या वडिलांची इथे डेथ झालेली आहे. मला न्याय पाहिजे आहे, मला न्याय पाहिजे आहे. माझे वडील वारले कसे, यांच्या भोंगळ कारभारामुळे ते आताही सांगत आहे की तुमचा पेशंट सुरक्षित आहे. तर याच्यानंतर प्रशासनाने त्या हॉस्पिटलने आम्हाला, सरकारने सुद्धा, शासनाने आम्हाला न्याय मिळावा इतकीच अपेक्षा आहे. तो पॉझिटिव्ह होता, तर कोविड रुग्णालयात आमच्या इथं ॲडमिट होता 22 तारखेला आणि 24च्या मध्यरात्रीपासून तो दिसत नव्हता. आम्ही त्याची शोधाशोध केली 25च्या 11पर्यंत. सगळं परिसर पिंजून काढला, बाथरूम वगैरे सगळे फ्लोअर शोधून काढले, पण तो कुठेच मिळाला नाही. शेवटी आम्ही आज सकाळी 11 वाजता गाडगेनगर पोलीस स्टेशनला तो हरवल्याबद्दल तक्रार नोंद केली आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढू लागल्याने राज्यात आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवू लागलाय. अपुरे बेड, प्लाझ्मा, रक्ताची टंचाई, ऑक्सिजन, रेमडेसिवीरची कमतरता अशा अनेक संकटांना तोंड देताना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अक्षरशः हतबल झाले आहेत. अशा असहाय्य रुग्णांना मदत करण्यासाठी राज्यभरातील तरुणांनी एकत्र येऊन व्हॉट्सअप समूह तयार केला असून या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 200 कोरोनाबाधितांना जीवनदान मिळाले. सपोर्ट फॉर कोविड पेशंट असे या व्हॉट्सअप समूहाचे नाव आहे. अहमदनगरच्या कल्याणी संध्या अंकुश या तरुणीने 11 एप्रिल 2021 रोजी या ग्रुपची स्थापना केली आणि अल्पावधीतच त्यांचे एका मोहिमेत रूपांतरण झाले. सध्या जगभरातील 40 तरुण तरुणी या समूहाशी जोडले गेले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, जळगाव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील गावागावात त्यांचे काम पोहोचले आहे. एखाद्या रुग्णाला सुविधा मिळण्यास अडचणी आल्या आणि त्याची माहिती या समूहातील सदस्यापर्यंत पोहोचली की त्यांचे काम सुरू होते. रुग्णालयात बेड उपलब्ध न होणे ही सध्या प्रमुख समस्या आहे. त्यामुळे गंभीर प्रकृतीच्या रुग्णात वाढ होत आहे. अशावेळी या ग्रुपमधील सदस्यांमार्फत संबंधित जिल्हा रुग्णालय, वॉर रूम, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला जातो. रुग्णांची आरोग्य स्थिती या यंत्रणांच्या कानावर घालून बेड मिळवून देण्यासाठी सहकार्य मागितले जाते. दिवसभर त्याचा पाठपुरावा केला जातो आणि एकदा बेड उपलब्ध झाला की त्वरित रुग्णांच्या नातेवाईकांना कळवले जाते. अशा प्रकारे आतापर्यंत 200 रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, रेमडेसिवीर, प्लाझ्मा आणि अन्य आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याचे या समूहाचे सदस्य किरण तांबे यांनी सांगितले. 11 एप्रिलला फेसबुकवरती ग्रुप तयार केला होता आणि फेसबुक म्हणजे त्याच्या अगोदर मी एक फेसबुक पोस्ट केली होती की आत्ताच्या सिच्युएशनला आपल्या तरुणांना काय करता येईल बाबा, कारण की असं आहे की सिच्युएशन आपल्याकडं खूप चांगले माध्यमं आहेत सध्या. व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम, फेसबुक, हे ट्विटर, हे खूप प्रभावी माध्यमं आहेत लोकांपर्यंत पोचण्यासाठी. मग आपण लोकांपर्यंत पोचून त्यांना मिळून पण देऊ शकतो मदत. तर अशा प्रकारे आम्ही ह्या संकल्पनेमधून व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि मला ह्याला खूप म्हणजे चांगला प्रतिसाद मिळाला. माझ्या सगळ्याच मित्रमंडळींकडून बरेचसे जण ॲड झाले. वेगवेगळ्या जिल्ह्यातून आता ह्या ग्रुपमध्ये जवळजवळ 50 ते 60 लोक जॉईन आहेत आणि ते प्लाझ्मा, व्हेंटिलेटर बेड आणि रक्त, परत मेडिसिन्स ह्या संदर्भामध्ये जे काही लागेल मदत ते मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्या ग्रुपमधून आत्तापर्यंत निश्चित आकडा सांगता येणार नाही, पण 200 पर्यंत रुग्णांना आतापर्यंत मदत गेली असेल.
कारण की इतके कॉल्स आणि इतके मेसेजेस असतात की त्यांचा एका रुग्णाचं सारखं सारखं फॉलोअप घेणं जमत नाही. पण त्यांना एकदा काम झालं की आम्ही ओके समजतो आणि पुढच्या पेशंटच्या मदतीसाठी आम्ही प्रयत्न करायला लागतो. त्यामुळं हा निश्चित आकडा तर सांगता येणार नाही. आता इथून पुढं अजून नियोजनबद्ध पद्धतीने आम्ही काम करण्याची तयारी करत आहोत. तर लवकरच अजून चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या परिस्थितीवरती आपण मात करूया. सगळेजण एकत्र येऊया आणि कोरोनासोबत लढूया. थँक्यू. सपोर्ट फॉर कोविड पेशंट जे आम्ही या महिन्यातल्या 11 तारखेपासून सुरुवात केली. आम्हाला असं वाटलं मनातून की बाबा लोकांसाठी आपण काय करू शकतो. आता जे काही रुग्ण आहेत, ही जी काही लाट आलेली आहे दुसरी कोरोनाची, यातून बरेच रुग्ण दगावतात. ही आहे खूप भयंकर पसरलं आहे संपूर्ण देशात नव्हे तर जगात सुद्धा. मग आपण आपल्या विभागात आपण लोकांना काय मदत करू शकतो आपल्याकडून घरात बसून. तर मग यासाठी एका मुलीने प्रयत्न केला. तिने व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. तिचं नाव आहे कल्याणी संध्या अंकुश. ती सध्या पुण्यात राहते. या मुलीने व्हॉट्सअप ग्रुप तयार केल्यानंतर तिथे रिक्वायरमेंट यायला लागल्या लोकांच्या की बाबा आम्हाला ऑक्सिजन बेड हवा आहे, व्हेंटिलेटर बेड हवा आहे किंवा प्लाझ्मा हवा आहे. मग यांच्यासाठी काय करू शकतो. आता माझा पर्सनल अनुभव सांगायचा म्हटलं तर मला एक मेसेज फक्त आला होता प्लाझ्मासाठी की प्लाझ्मा मिळेल का म्हणून. तर मी माझ्या काही व्हॉट्सअपवर जे काही ग्रुप आहेत त्या एका ग्रुपवर टाकलं होतं की प्लाझ्मा मिळेल का. तर तिथून मला 2 फोन आले आणि ते म्हणाले की पेशंटची माहिती द्या, पेशंटची डिटेल्स द्या. मग मी पेशंटच्या नातेवाईकांना फोन करून डिटेल्स घेतली आणि त्यांच्यापर्यंत प्लाझ्मा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ मला वाटतं पुढच्या 15-20 मिनिटाला त्यांच्यापर्यंत प्लाझ्मा पोहोचला. मग आम्ही विचार केला आपण का नाही करावं. हे इतकी सोपी गोष्ट आहे तर, आणि हे अगदी सोपंच आहे. प्रत्येकाने जर हे करण्याचा प्रयत्न केला तर खूप सोपी गोष्ट आहे. लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करायलाच हवा प्रत्येकाने. आणि मग अशी सुरुवात झाली. मग फेसबुकवर एका मुलीने पोस्ट केली होती त्याच कल्याणी संध्या अंकुशने की आपण काय करू शकतो. मग त्यात मी टाकलं, खाली कमेंट केली की बाबा कालच मी एकाला मदत केली, माझ्याकडून झाली म्हणजे मदत. मग असं जर होत असेल असं प्रत्येक जणांनी टाकले आमच्याकडून मी हे करतोय, तुमच्या आधी कुठल्या विभागातून कोणी काय करते. असा प्रयत्न झाल्यानंतर मग आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि जवळजवळ आत्ता रिसेंटली 55 लोक आहेत व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. आणि प्रत्येक विभागातील म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली लोक आहेत आणि ते आपापल्या जिल्ह्यांमध्ये असं प्रयत्न करत असतात रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी, रुग्णांना मदत पोहोचण्यापर्यंत. आत्तापर्यंत बघा म्हणजे 11 तारखेला आम्ही सुरू केलं म्हटल्यावर जवळजवळ आत्तापर्यंत एका मुलाकडे नाही म्हटलं तरी किमान 5 ते 10 मिनिटं किंवा एका तासात 10 रिक्वायरमेंट येत असतील तर तो 7 तरी त्या फुलफिश करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे त्याच्याकडनं होईलच असं नाही, कारण सध्याची परिस्थिती पाहता काही सध्या मिळत नाही, पण करण्याचा प्रयत्न करत असतो. ह्या संख्येने जर आपण म्हटलं तर जवळजवळ आता 200 ते 300 लोकांपर्यंत आम्ही महाराष्ट्रातल्या पोहोचलो आहोत. लोकांना आव्हान आम्ही आत्ता सध्या यासाठी करतोय कारण मला वाटतं शासनाने आता 1 तारखेपासून 18 वर्षावरील लोकांना लस देण्यासाठी सांगितलेलं आहे. पण त्याआधी जे कोरोनातून बरे झालेले आहेत, म्हणजे कोरोनातून बरे होऊन तुम्हाला 28 दिवस झाल्यानंतर जो काय प्लाझ्मा द्यायचा असतो, म्हणजे आपल्यामुळे जर एखादा जीव वाचत असेल तर मला असं वाटतं की कोरोनातून बरे झालेले लोक आहेत त्यांनी पुढे येऊन प्लाझ्मा देण्यासाठी लोकांना मदत करावी, आपल्यामुळे एखादा जीव वाचेल यासाठी प्रयत्न करावा. कोरोनाबाधिताच्या मृत्यूमुळे आधीच संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. रुग्णांवर उपचार करून आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होते. परंतु याचा विसर पूर्णतः पिंपरी चिंचवड पालिकेला पडलेला दिसतो. आता चक्क पिंपरी चिंचवड पालिका अंतर्गत येणाऱ्या स्मशानभूमीत तरुणाने मयत झालेल्या रुग्णांवर चक्क 8,500 घेऊन अंत्यसंस्कार करण्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यावर पिंपरी चिंचवड पालिका किती हृदयशून्य असल्याचे दिसून येते. कायमच आपण बघतो की पिंपरी चिंचवड पालिका टाळूवरची लोणी खाण्यास कधीच मागे नसते. चक्क रुग्णाच्या नातेवाईकांकडून स्मशानभूमीतील कर्मचारी मृतदेह जाळण्यासाठी 8,500 वसूल करत असल्याची बाब पुढे आली आहे. मृतदेह जाळण्यासाठी लागणारी लाकडं आणि गोवऱ्याच्या नावावर स्मशानभूमीतील काही खाजगी कर्मचारी मयत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून 8,500 रुपये वसूल करत आहेत. कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे रुग्णांवर पारंपरिक पद्धतीने अंतिम संस्कार करण्याची परवानगी आता पिंपरी चिंचवड महापालिकेने दिली आहे. महापालिकेने शहरातील सर्व प्रमुख स्मशानभूमीत लाकडं आणि गोवऱ्या अगदी मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. तरी देखील काही लोभी कर्मचारी काही खाजगी व्यक्तींना हाताशी धरून कोरोनाबाधित मयत व्यक्तीच्या कुटुंबियांकडून चक्क 8,500 रुपये घेत असल्याचे पुढे आले आहे. आता 19/4/2021 पासून महानगरपालिकेने जे पारंपरिक अंत्यविधी आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी त्यांनी लाकडे आणि गौरीचे व्यवस्था केलेली आहे. आणि आता आमच्या पण निर्देशात आलं आहे की इथले काही कर्मचारी व बाहेरचे काही लोक ॲम्ब्युलन्सला येणारे काही कर्मचारी ते नातेवाईकांकडून आपली परस्पर काय बोलून त्यांच्याकडून करून घेतात. त्याच्यात मी इन्क्वायरी करतो आहे की कोण आहे कसं आहे.
त्याच्यावर मी ॲक्शन घेणार आहे. आजोबा वारले ना, गुलाबराव गेनुजी भोसले, त्यावेळेस आम्ही इथं आलो त्यावेळेस आमच्याकडनं 7,000 रुपये घेतले आणि बॉडी उचलायचे 1,500 रुपये घेतले. यापूर्वी तर आता आम्हाला नाही माहिती, पण काल तर आमच्याकडनं घेतले. बाकीच्यांचं विचारावं लागेल. 1,000 रुपये घेतले लाकडं बिकडायच्यासाठी आणि 1,500 बॉडी उतरवण्यासाठी. कारवाई आता मी बघतोय ते कारवाईसारखं. बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे तुर्तास इथेच थांबण्याची. तुम्ही बघत रहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार.